ही आपल्याला मॅच पाहायला मिळते. पहिल्यांदा टॉस जिंकला होता, घोट टीमनं स्वीकार केलाय. तो पहिल्यांदा फलंदाजीचा एक ऑस्ट्रेलियन बाणा त्यांनी आज आजमावलाय. एक फलंदाजी त्यांनी स्वीकारली पहिल्यांदा आणि ते गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जाते वडवली सी टीमला. काही क्षणार्धात इथे खेळ सुरू होईल. 2 पंच आमचे रेडी आहेत आणि तात्काळ खेळ इथे सुरू होताना पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, गेम स्टार्ट. 3, 2, 1 गेम प्ले. गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिल्याच बॉलवरती शंकनाद. चेंडू जाईल सीमा पार 4. पहिल्याच बॉलवरती दमदार ही फटकेबाजी पाहायला मिळते. पहिली सलामीची जोडी सज्ज असताना सुनील साळुंके तर एका बाजूला रोशन ही आपण जोडी पाहता आणि पहिल्या सलामी जोडीच्या माध्यमातून धावसंख्येचं अग्निडोंब इथे उसळणं सुद्धा गरजेचं असेल. पहिला आपण धुरंधर गोलंदाज पाहिला आणि पाहतोय सागर आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. इथे प्रहार केलाय आणि निश्चितच तडाखेबंद खेळी पाहायला मिळते. अफजल सरांचा इशारा येतोय चौकार. पहिल्या 2 चेंडूंमध्ये आक्रमक सोच, आक्रमक रवैया आजमावलाय. घोट वर्सेस वडवली या 2 संघांदरम्यान हा ग्रामीण टेनिस विश्वाचा थरार मात्र या मॅच दरम्यान पाहायला मिळेल. बॅटिंग मार्कवर खेळाडू आहे सुनील सालुंके तर नॉन स्ट्राईक एला रोशन सालुंके. रोशनाई प्रस्तावित करण्यासाठी ही जोडी राजाराणी क्रिकेट संघ घोट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि राजाराणी घोट टीमचे पुरस्कर्ते बालाशेठ धुमाल. जर आला असाल तर या, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर पाहायचं झालं घोटगावचं क्रिकेट एक आगल्या वेगळ्या उंचीवरती नेण्याचं कार्य राहिलंय. या सर्व व्यक्तिमत्वांचा मी सहर्ष स्वागत करतो. आमचे मित्र शिवादादा गोंधळी, आपले मनपूर्वक स्वागत. आपण जोडी पाहता पहिली रोशन तर एका बाजूला सुनील. पहिल्या 2 चेंडूमध्ये आपण आक्रमक पद्धतीनं खेळ होताना पाहिला. 2 चेंडूंमध्ये धावा संघटितपणे येताना पाहतो. गुणतालिकेवरती टोटल 10 रन्स. पहिले 2 चेंडू उपयुक्तपणे खेळताना आपण बॅटिंग मार्कवर राजाराणी क्रिकेट संघ घोट टीमची ही जोडी पाहता. आता स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर बॅटिंग मार्कवर येतोय रोशन सालुंके. गोलंदाज तयार. सागर हा खेळाडू अप्रतिम वापसी दाखवतोय आपल्या खेळीच्या माध्यमातून. डॉट बॉलची मात्र समाप्ती झाली. पहिले 2 चेंडू थोडेसे घातकी ठरले आणि त्यानंतर या खेळाडूनं कमालीची वापसी दाखवली आणि हे दाखवणं गरजेचं होतं. समोर नुकता होते सुनील, आता येत आहेत रोशन. गोलंदाज सागरनं एक कमालीचं कार्य मागच्याच बॉलवरती सिद्ध केलं. आता प्रहार केलाय. बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला जाईल, मिळतील 4 रन. चौकार, चौकेबाजी इथे सुरू आहे, जारी आहे. घोट टीमची आक्रमक बाणा त्यांनी आजमावलाय. धावसंख्या आक्रमक होती. टोटल धावा संघटितपणे बांधणी करताना 14 रन्स. काय फटकेबाजी. चेंडूचा मेरिट पाहून खेळाची उपाययोजना ही आखली जाते. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू सफर झाला. वाईडिश लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक धावले आणि त्यानंतर चेंडू मात्र अडकवता आलं नाही. 4 धावा मिळाल्या. जोराचा अपील पंचांनी मात्र उचलून धरलं नाही. डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते. आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहत राहिला सागर. आत्मविश्वास इथे नव्हता आणि तात्काळ विचार केला तर निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळते. काय तेज तर्रार चेंडू सफर करतोय गोलंदाज सागर क्रिकेटच्या महासागरावरती. गोलंदाज तयार. आता प्रहार केलाय. रिंगण तोडता आलं आणि तिथे झेल जमिनीला भूदान होताना पाहायला मिळतो. फिल्डर तिथे सज्ज आहेत. अरविंद
हा झेल पकडणं खूप काही इम्पॉर्टंट होतं. हा झेल सोडलाय रोशन सालुंकेचं आणि तो मात्र घातकी ठरू शकतं या पहिल्याच पूर्वार्धामध्ये. अशा रीतीनं पाहायचं झालं तर गुणतालिकेवरती आपण धावा पाहता. एका षटकाच्या खेळीनंतर बिनगडीबाद राजाराणी क्रिकेट संघ गोड जाऊन पोहोचतोय. टोटल धावा पाहायला मिळत आहेत 15 रन्स. आक्रमक सोच आक्रमक रवैया आपण खेळताना पाहिला. घोट संघाचे आणि त्यानंतर वडवली संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने आलेत आणि जो प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतोय त्या सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये. ओम साई MTC स्पोर्ट्स लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी सज्ज आहे. रोशन फराड पगड्याचा पाडा इथे सज्ज असताना संगणक यंत्रणेच्या माध्यमातून आणि त्यानंतर आमचे मित्र राहुल इथे सज्ज आहेत कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये. जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी हे गणित त्यांच्याकडून पाहायला मिळतं. चला आपण स्पीडअप घ्या. जास्तीत जास्त वेळ इथे दवडला जातो याकडे आपण लक्ष केंद्रित करायचंय. पहिला बॉल अरविंद गोलंदाजीच्या मार्कवर येता क्षणी इथे झेलबादच्या स्वरूपानं खेळाडू बाद होऊ शकला असता. खेळाडू तिथे सज्ज होते रोशन सालुंके आणि ज्याचे 2 झेल खूपच महागडे ठरू शकतात हे संघनायकाला आता जाणावं लागेल. कारण रायगड ठाणे ही आपण युवा जिगरबाज मॅच पाहिली होती. आमदार चषक घोट या स्पर्धेमध्ये शिवा गोंधळी यांची एक चांगली संकल्पना आणि त्या स्पर्धेमध्ये रायगड संघाचे संघनायक होते रोशन सालुंके आणि त्याचे झेल सुटले गेले मात्र सुनील सालुंके. बॅक टू द पवेलियन. पहिला करारा झटका राजाराणी क्रिकेट संघ घोट टीमला. बॅटची आपण कडा पाहिली. आज राजाराणी घोट टीममध्ये प्रसाद पाटील अर्थातच पप्पूची कमी भासती. कारण नेहमीच सलामीला आल्यानंतर एक चांगली सलामी देणारा खेळाडू आज त्यांच्या कोठ्यामध्ये नाही आहे आणि तरीसुद्धा सुनील सालुंकेनं संघाला सावरण्याचा प्रयत्न केलं. ज्याच्या बॅटमध्ये आपण 2 चौकार येताना पाहिले आणि त्या खेळाडूला निराश हताश मनानं खेळपट्टीला मात्र अलविदा करावं लागतं. धावसंख्येला स्थगिती देण्याचं हे कार्य धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 रन्स आपण इथे संघटितपणे धावसंख्येची मात्र बांधणी केली जाते घोट संघाच्या माध्यमातून. गोलंदाज अरविंद जुना जाणता हा खेळाडू वडवली सी टीमकडून पाहायला मिळतो. यावेळी पहा जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका टोलवायचा होता. फळी चेंडू यांच्यामध्ये नाल मात्र जोडता आली नाही. डॉट बॉलची समाप्ती. फलंदाज येतोय प्रशांत बॅटिंग मार्कवर. इथे आगल्या वेगळ्या पद्धतीनं फटका खेळायचा होता. फाईन लेग लॉंग लेगला नाल चांगल्या पद्धतीनं जोडली जात नाहीये आणि तात्काळ 1 रन्स मात्र कंप्लीट केली आहे आणि स्ट्राईक मात्र आपल्या खात्यामध्ये घेतो खेळाडू बॅटिंग मार्कवर रोशन. सूरजजी कोटकर देसाई गाव विनंती करतो आपण या मंचावर. पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत. सदर रक्षणाय खल निग्रणाय हे त्यांचं ब्रीद वाक्य. मात्र इथे ब्रीद वाक्य पाहायला मिळतं रोशन सालुंकेचं. फक्त आक्रमण आक्रमण आणि आक्रमण चढवतोय आणि त्याच्या बॅटमधून अतिशय बेमिसाल फटका इमारतीला टच होतो. 6 रन. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब लचक फटका रोशन सालुंकेच्या बॅटमधून. आता शांत खेळा. पाक खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान देणं ही एक मोठ्या क्रिकेटपटूची भूमिका आहे आणि तो जोपासतोय. खऱ्या अर्थानं ही भूमिका त्यानं जोपासली मित्र म्हणेन तोंडरे गावचे आमचे विश्वाजी पाटील सरांकडून. खऱ्या अर्थानं
विश्वजित पाटील यांच्या तालमीमध्ये खऱ्या अर्थाने एक चांगलं कार्य पाहायला मिळतं. घोट टीमचं नेहमीच एक मॅन्टॉरची भूमिका असते विश्वास पाटील सरांची. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर गुणतालिकेवरती धावा पाहता आपण टोटल गडी बाद झाले एक गडी बाद. राजा राणी घोट टीम जाऊन पोहोचते 23 रन्स 23 धावा धावपटलावरती. सन्माननीय पाहुणे अतिथीगण सूरजजी कोटकर साहेबांचं इथे शुभ आगमन. पोलीस दलामध्ये आपण ज्यांची एक चांगली भूमिका पाहता, नेहमीच समाजासाठी एक चांगली कार्य प्रणाली त्यांची राहिली आणि समाजासाठी काहीतरी देणं लागतं. आणि या कारणास्तव कोविडचं जे संक्रमण झालं यामध्ये डॉक्टर असतील आणि त्यानंतर पोलीसकर्मी असतील यांची भूमिका मात्र अतिशय जोखमीची राहिली. आपल्या कार्याला पूर्णपणे सलाम असेल. आमच्या कॉमबॉक्सकडून आमच्या लाडक्या आयोजकांकडून 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 3ऱ्या षटकाला इथे होती सुरुवात. 3ऱ्या षटकाला होती प्रारंभ. आरंभ झालं आणि तिथे दंग करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे, क्रांती घडवतोय. नाव आहे चंद्रकांत. अप्रतिम क्रांती त्यानं घडवली पहिल्याच बॉलवरती आणि खेळाडूला शांत केलं. नाव आहे राजा राणी घोट टीमचा खेळाडू प्रशांत. बॅक टू द पवेलियन. नवीन खेळाडू मैदानामध्ये इन होतोय आणि या युवा खेळाडूकडून खूप आशा आकांक्षा असतील. रुपेश साळुंके, रोशन साळुंके यांचे छोटे बंधू. बडे भैया छोटे भैया सुभान अल्लाह. अप्रतिम टोला लगवण्यासाठी हे खेळाडू मात्र सज्ज असतील. धावा पाहता आपण 23 रन्स गुणतालिकेवरती. 2 विकेट लॉस घोट टीम. गोलंदाज सज्ज झालाय. इथे रनअपमध्ये थोडीशी तफावत पाहायला मिळते. डेड बॉलची समाप्ती. तात्काळ पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी हा खेळाडू मात्र सज्ज असताना पाहायला मिळेल आणि त्यानुसार खेळाची उपाययोजना या खेळाडूला मात्र आखावी लागेल. पहिल्या बॉलवरती काय तडाखा दिला, खेळाडूला बाद केलं. खेळाडू होती प्रशांत. इथे शांत संयमी ही फटकेबाजी साध्य होतीये. अलाउन द कार्पेट ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. 2 रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळतात. खेळपट्टीच्या मधोमध किती वेगानं धावावं ना याचं उत्तम नमुना पेशकश करतोय राजा राणी घोट टीमचा खेळाडू रोशन साळुंके. अप्रतिम धावगती पाहायला मिळते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये साध्य होत असताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट कसं करायचं याचं उत्तम उदाहरण त्यानं इथे स्पष्ट केलं. गुडघ्यांचा वापर करत एक टोले जंग फटका खेळायचा होता. डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते. आता गोलंदाज क्रांती घडवतोय. क्रांती हळूहळू घडते आणि ती क्रांती त्यानं इथे घडवली कारण घडवणं सुद्धा गरजेचं आहे. समोर एक धाकड खेळाडू रोशन साळुंके बॅटिंग मार्कवर सज्ज असताना गोलंदाज चंद्रकांत तयार. प्रहार केलाय. इथे सावध पवित्रा घेतला जातो. फिल्डर आहेत तैनात आणि तात्काळ पाहायला मिळते ती 1 रन्स. धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 रन्स घोट टीमच्या. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर स्वीकार केला होता फलंदाजीचा आणि त्यानुसार खेळाची उपाययोजना ही मात्र इथे आखली जाते आणि गोलंदाजानं आता मात्र कमालीची वापसी आपल्या संघासाठी दाखवली. चेंडू फेकून झाले या ओव्हरमधील 4. चेंडू क्रमांक 5 चंद्रकांत तयार. राईट मोर द विकेट रुपेश साळुंके बॅटिंग मार्कवर सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता रोशन साळुंके यांचा मात्र रुपेशनं नकार दिला की बाबा खेळपट्टीवरती तळ टोकून बसावं लागेल कारण पप्पूच्या अनुपस्थितीमध्ये खेळताना आपण राजा राणी घोट संघ पाहता आणि रोशन आणि सुनीलनं पहिल्यांदा संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आणि या ओव्हरमध्ये वडवली सी टीमचा गोलंदाज चंद्रकांतनं क्रांतीपूर्वक खेळ साध्य केलाय. हा चेंडू सक्सेसफुल ठरला तर एक गुड बॉलिंग आपण म्हणू शकतो. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉंग वे लॉंग सिक्स षटकार.
काय दमदार फटका पाहिला. पहिल्या 3 ओव्हरचा कार्यकाल समाप्त आणि पहिल्या 3 ओव्हरच्या खेळीनंतर 2 गडी बाद राजा राणी गोट टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 33 धावसंख्येचं गुलमोहर हे धावफलकावरती फुलले. मैदानामध्येच इथे ड्रिंक ट्रॉली आहे हे पंच सूचित करतायत. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. तर थँक्यू. पहा पहिल्या 3 ओव्हरचा कार्यकाल समाप्त. 2 गडी बाद 33 धावा आपण धावपटलावरती पाहता. स्क्रीनवरती माननीय श्री सुभाषदा भोईर असतील आणि पाहुण्यांचे कटआउट रोहिदासजी मात्रे असे आपण थोड समाजसेवक पाहता आणि त्यानंतर DJ प्रशांत आपण स्क्रीनवरती पाहता. एक जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी आणि त्यानंतर आमचे केबल नेटवर्क्स प्रोप्रायटर स्क्रीनवरती पाहता. या सर्व दानशूर दात्यांचं व्यक्तिमत्वांचं या क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतो. आता 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय. इथे आक्रमक होते तिथे क्षेत्ररक्षक सज्ज असताना विजय DJ विजय तिथे सज्ज होते. खऱ्या अर्थानं झेल येऊ शकला असता मात्र तात्काळ स्वतः रोखलं मित्र म्हणेन या क्षेत्ररक्षक विजयनं. या चेंडूगणिक आपण 2 धावा बनताना पाहिल्या. क्रिकेटच्या रुपेरी पडद्यावरती रुपेश सालुंखे बॅटची आतली कडा पाहायला मिळते. शांत ठेवले. पहिल्या बॉलवरती आक्रमक पद्धतीने खेळ होताना पाहिलं आणि त्यानंतर रुपेश या खेळाडूला शांत ठेवलं. गोलंदाज येतोय अरविंद. सांघिक कोठ्यातील हे 4थं आणि वैयक्तिक कोठ्यातील हे 2रं षटक पाहायला मिळतं. इथे लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये मनोज गुप्ता सर मुंब्रा त्यानंतर स्करलेक पंच अफजल शेख सर मुंब्रा असतील आणि शानू कुरेशी सर मुंब्रा ही त्रिमूर्तींची तोफ पाहायला मिळते पंचांच्या भूमिकेमध्ये. प्रहार केलाय सुंदर पद्धतीचा हा फटका. थोडीशी चुकी झाली. बॅकअप दिलं गेलं. स्वतःकडून इथे धोका आहे. इथे यष्टांवरती चेंडू आदळते. जोराचे अपील झाली आहे आणि तिथे निश्चितच आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहत राहिले खेळाडू. कारण त्यांचं स्पष्ट मत आहे संकेतस्थळावरून की खेळाडू आहे नॉट आउट. आपल्या घरामध्ये त्याने घर वापसी केली. अफजल शेख सरांना खूप अनुभव आहे. त्या जोग मनोज गुप्ता सरांचं कार्य तर खूपच अबोल आणि त्यानंतर शानू कुरेशी सर या बॉलवरती येत आहेत 2 रन्स. धावसंख्या आक्रमक होती. टोटल धावा जाऊन पोहोचतायत गुणतालिकेवरती 38. मागच्या 2 चेंडूमध्ये चांगल्या पद्धतीने धावा आपण येताना पाहता. 2 संघ तुल्यबल आहेत आणि त्यांना कलात्मक खेळ इथे साकार करायचा आहे. तो गोलंदाज यार इथे पंचांसमवेत चर्चा मात्र साधतायत. पंचांचा निर्णय असेल त्याचा आपण स्वीकार करायला हवा. गोलंदाज तयार. इथे प्रहार केलाय DJ विजय. चेंडू खाली येतोय आणि तिथे मात्र पाहू शकाल अप्रतिम पद्धतीचं क्षेत्ररक्षण. विकेटचं बदन. झटका क्रमांक 3 राजा राणी गोट टीमला.
मोक्याच्या क्षणी विकेट इथे गमावलाय. गोलंदाज अरविंद अनेक उन्हाळे अनेक पावसाळे ज्यांना पाहिलेत आणि अप्रतिम झेल पकडला विजयनं. खेळाडू बाद होतोय रुपेश साळुंके. खेळाडू बाद होतोय रुपेश साळुंके. क्रिकेटच्या रुपेरी पडद्यावरती एक चांगली खेळी साकार करणारा घोट टीमचा रुपेश पाटील होता आणि कोविडच्या कालखंडामध्ये तो आपल्यातून निघून गेला. त्यालाही भावपूर्ण श्रद्धांजली असेल. रणजित स्मृती चषकाच्या माध्यमातून आपण श्रद्धांजली वाहूया. गोलंदाज तयार. पहा फटका मजबूत नाही आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका टोलवण्याचा प्रयत्न होता. 2 धावा घ्यायच्या होत्या मात्र नकार दिला खेळाडू. बॅटिंग मार्कवर येतोय प्रणय. धावसंख्येचं महाप्रलय आता रोखलं जात आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीनं धावा आल्या. त्यानंतर धावसंख्येला रोखण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. इथे प्रहार केलाय. दमदार पद्धतीचा हा फटका. मिळतील 6 रन. षटकार. चेंडूचा मेरिट पाहून इथे खेळाची उपाययोजना आखली जाते. अशा रीतीने विचार केला तर टोटल षटक मात्र समाप्त होतोय. टोटल 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरमध्ये गुणतालिकेवरती आपण धावा पाहता. राजाराणी घोट टीमच्या टोटल 3 गडी बाद 45. त्वरित आपण फिल्डिंग सजवायची. तात्काळ क्षेत्ररक्षण सजवायचे. वडवली सी संघ. चला आपण तात्काळ फिल्डिंग सजवायची. गेम थोडीशी स्लो झाली. पण आपण तंबी द्या. कारण आयोजक आम्हाला वारंवार सांगतात की खेळ आपण वेगानं स्टार्ट ठेवणं ही गरजेची बाब असेल. अप्रतिम ही लढत मात्र घडली जाते. 4 ओव्हरमध्ये 3 गडी बाद 45 अशी आपण स्थिती पाहता. खेळपट्टीवरती तग धरून बसलाय खेळाडू रोशन साळुंके. एक स्टार खेळ त्याला इथे सिद्ध करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई आज कुणा संघासाठी लकी ठरेल हे पाहावं लागेल. गोलंदाज येतोय कृष्णा. पहिलाच बॉल कृष्णाचा आणि पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळतो शंखनाद. अप्रतिम ही फटकेबाजी. पहिल्या बॉल वरती आक्रमण चढवतोय. स्वागत केलं कृष्णाचं. एका कृष्णानं बासरी वाजवली आणि ते मात्र हा खेळाडू कृष्णा आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी दाखवेल का हे पाहावं लागेल. क्षमता आहे, कुवत आहे, पॉटेन्शियल आहे कृष्णामध्ये. ते आता इथे सिद्ध करावं लागेल. इथे आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता. 1 रन्स कंप्लीट झाली. तात्काळ 1 रन परिपूर्णपणे प्राप्त केली. लेग बाईच्या स्वरूपानं बाईची ही धाव पाहायला मिळते आणि निश्चितच धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते टोटल 52. गोलंदाज तयार. जाग्यावरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे खेळाडू रन आउट होतोय. खेळाडू बाद होतोय. प्रणय बॅक टू द पॅव्हिलियन. 4था दे धक्का. पाहता शांत क्रिकेट पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती आपण षटकार पाहिला आणि त्यानंतर या खेळाडूनं मात्र बांधून ठेवलंय.
घोट टीमच्या खेळाडूंना. ज्या ठिकाणी प्रणय मोठा फटका खेळत होता, त्याच्या बॅटमधून फटका परावर्तित झाला नाही आणि त्यानंतर स्वतःकडे स्ट्राईक घेतली. नाव आहे रोशन सालुंके, ज्याच्याकडे जेवढे चेंडू आहेत त्या चेंडूंवरती प्रतिहल्ले चढवण्याचा हा प्रयत्न इथे पाहायला मिळेल. गोलंदाज कृष्णा तयार, प्रहार केलाय, अप्रतिम ही फटकेबाजी. क्रिकेट किंग स्टार खेळतोय ब्रँडेड सिक्सर. सिक्सर किंगची भूमिका आज आजमावली जाते. कालचा विचार केला तर गणेश पारवेनं अप्रतिम खेळाची आखणी केली होती. मॅन ऑफ द सिरीजचा तो मानकरी ठरला होता रायगडातून केवाळे संघ. त्यानंतर विचार केला आज रायगडातून बिलॉंग होतोय तो निश्चितच राजा राणी घोट संघ आणि वैयक्तिक कोट्यातून 15 चेंडू 35 या धावसंख्येवरती खेळतोय खेळाडू रोशन साठी जोरदार टाळ्या मित्रांनो. अप्रतिम खेळाची उपाययोजना इथे आखली जाते. पहिल्या इनिंग मधील 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज कृष्णा तयार, राईट मोड द विकेट. ज्या पद्धतीनं लोखंडी खडे चावाल तर दात तुटीलच आणि फुलर लेनचे चेंडू फेकाल तर षटकार हे बसतीलच. हा मनमंत्र पाहायला मिळतो गोलंदाज आणि फलंदाज यांचा आणि त्याच्यावरती प्रतिहल्ला झाला आणि 6 रन्स तिथे पाहायला मिळतात. षटकार. टोटल 4 गडी बाद 64 धाबा. 16 चेंडू मध्ये आले 41. रोशन सालुंकेच्या वैयक्तिक कोट्यातून रोशनाई प्रस्तावित केली जाते. हे रायगडचं पुढचं भवितव्य आहे मित्रांनो. अप्रतिम खेळाची आखणी रोशनकडून. गोलंदाज तयार, इथे थोडंसं शांत ठेवलं. गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळतं. दुसरीचा प्रयत्न असेल, 2 धाबा परिपूर्णपणे प्राप्त केल्या आणि अशा रीतीनं विकेटला सुद्धा खूप महत्व आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि त्या दिशेनं मार्गस्थ होत असताना घोट संघ पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. टोटल 4 गडी बाद 66 धाबा धावपटलावरती जिंकण्यासाठी 67 धावसंख्येची आवश्यकता आहे. ती गावदेवी वडवली सी टीमला, जो आज जीत या नावाने सुद्धा खेळतो. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आगासन वर्सेस बेतवडे. दोन्ही संघातील संघनायक आपण त्वरित टॉससाठी या. आपण मॅच क्रमांक 3 पाहता. या स्पर्धेतील स्पर्धा आहे जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई आयोजित रणजित स्मृती चषक आणि या स्मृती चषकातील मॅच क्रमांक 3 इथे रंगताना पाहायला मिळते. गावदेवी जीत 11 वडवली सी वर्सेस राजा राणी क्रिकेट संघ घोट या 2 संघांदरम्यान.
पहिल्या पूर्वार्धामध्ये धावपटलावरती धावा लागल्या टोटल 66 आणि जिंकण्यासाठी 67 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि कॉम बॉक्समध्ये या उत्तरार्धामध्ये जोडले जातील आमचे अतिशय जिवलग मित्र करंजी काळन हे दुडणे. थँक्यू. थँक्यू रोशन पाटील. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वागेश्वर देसाई क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय रणजित म्हात्रे स्मृती चषक 2022 हे पर्व सामना आपण बघतोय लॉट्सनुसार दुसरा, परंतु आजच्या दिवसामधला हा तिसरा. गावदेवी G11 वडवली सी आणि त्यांच्या विरोधात राजाराणी क्रिकेट संघ घोट या दोन संघांमध्ये 66 उभारल्या. त्या राजाराणी घोटने आणि 67चं लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे ते गावदेवी G11 वडवली सी या संघासमोर. तर आघाडीला येत आहेत तकदीर म्हात्रे आणि तकदीर यांच्या सोबतीला आहे ते फलंदाज सतीश जाधव. षटक पहिलं असेल पॉवर प्लेचं, ज्यामध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात ते म्हणजेच योगेश पाटील, निकनेम मुन्ना या नावाने त्यांची ओळख आहे. तयार होतात बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू घेऊन विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पाहायला ब्रजाला थर्ड मॅनला भेटून डीप थर्ड मॅनला वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमा पार. पहिल्याच चेंडूवरती येतोय चौकार. बॅटची कडा होती आणि त्यानंतर पायाला आदळला होता चेंडू. चौकार येतो. शॉट थर्ड मॅनला भेदून हा चेंडू गेला तो डीप मध्ये. आयोजकांच्या ठिकाणी नक्कीच सूचना येते, जो फिल्डिंग करणारा संघ आहे ड्रेस कोड कंपल्सरी आहे. सो एका खेळाडूच्या ठिकाणी टी शर्ट नाही आहे, त्या कारणास्तव 2 रनची पेनल्टी त्यांना इम्प्लिमेंट करण्यात येते. एका षटकानंतर वडोली सीच्या खात्यामध्ये या रन्स ॲड करण्यात येतील. हाफ टॅकर आऊट करण्यात येतोय. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सुंदर झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने आणि पहिल्या विकेटचं पतन 4 वरती. पहिला धक्का गावदेवी G11 वडोली सी ला. चार वरती पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय. चांगला झेल टिपला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने इनफिल्ड मधून बाहेर जात असताना. यश मिळतं पहिलं गोलंदाज योगेशला, योगेश पाटील, आणि येतात मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बबलू असेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला सतीश जाधव, स्ट्रायकिंग एंडला राऊंड द विकेटने गोलंदाज
लॉफ करण्याचा प्रयत्न होता बिडाऊन आतमध्ये आणि त्यांच्या वरतून खेळायचा प्रयत्न फसला फलंदाज. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघतो ऑफस्टंपच्या थोडे बाहेर निघाले आणि राऊंडम ॲक्शनने आल्यानंतर राऊंड द विकेटने आले. राऊंडम ॲक्शनने आहे सो टप्पा पडल्यानंतर नैसर्गिकपणे हा चेंडू बाहेरच्या बाजूने वळतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. चौफलकावरती 4 धावा स्थगित. डीपमध्ये लॉंग ऑफ सोबत मिडाऊन आतमध्ये तर काऊ कॉर्नर आहे तट या सर्कलच्या बाहेर. ऑफस्टंपचा बाहेर होता इनसाइड आउट. हवेमधून पाठीमागे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक निघत होते परंतु हवेमधून हा चेंडू गेला होता डीपमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले. स्वीपर कव्हरला धावा मिळतात या चेंडूवरती 2-2 धाव फलक 6 वरती. पुढचे दोन्ही संघ ओमसे आगासन आणि बेतवडे. शेवटचा ऑफिशियल कॉल टॉस टेबल लगेचच यायचा आहे. आदरणीय श्री राजनजी म्हात्रे साहेब जे टायगर्स आहेत ज्यांच्या ठिकाणी शुभागमन झाले मनपूर्वक सहर्ष स्वागत. योगेश ऑफस्टंपच्या बाहेर यावेळेला देखील आमंत्रण होतं फलंदाजासाठी. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्यात आला. अगोदरच मिडल स्टंपचा गाठ घेऊन ते उभे होते. ऑफस्टंपच्या बाहेर निघतात हलकेश आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर हा चेंडू चेस करून फलंदाजाला चाललाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शफल झालेत. लेफ्ट करण्यात आला चेंडूला. थोडंसं फंबल यस्टनच्या पाठीमागे. धाव घेण्याची संधी नव्हती परंतु एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. शानू कुरेशी आणि मनोज गुप्ता सर अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजाला थोडीशी दुखापत त्या ठिकाणी जाणवते पायामध्ये. हलकीशी इंजरी त्यांना कुठेतरी नक्कीच जाणवते परंतु जास्त असेल तर कुठेतरी फटका त्यांच्या संघाला बसेल, घोट संघाला. कारण धावा डिफेन्स करतायत एक चांगला गोलंदाज आहे योगेश. या संघाचा नेहमीच आपण पॉवर प्लेमध्ये बघत आलेलो आहोत. राऊंड द विकेटने आले. क्लीन बॉल. यस्ट्या उध्वस्त ॲग्रेशन पाहायला मिळालं कारण विकेट महत्वपूर्ण होती आणि या संघाचा सर्वात महत्वपूर्ण फलंदाज अर्थातच गावदेवी G11 वडवली सीला लागलेला धक्का दुसरा. सतीश जाधव बाद. चला या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन बेतवडे आणि आगासन व्यासपीठावरती येऊन थांबा. आपण या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. 7 वरती 2. पहिला चेंडू चौकार. विकेट. डॉट बॉल. दुहेरी धाव. डॉट बॉल वाईड आणि शेवटच्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट जी सतीश जाधवची. जड पावलांनी जड अंतकरणाने मात्र पॅव्हेलियनमध्ये माघारी परतला तो सतीश जाधव. कारण तकदीर बाद झाल्यानंतर सुरुवात चांगली झाली नव्हती. ती वडवली सीची पाठलाग करतात ते म्हणजेच टार्गेट 67चा आहे म्हणजे आस्किंग रन रेट 13.40. दुसरं षटक बॉलिंग मार्कवरती तयार होतात ते रोशन. ऑनसाइड लाव्यामध्ये स्क्वेअर लेग मध्ये एलिव्हेशन. क्षेत्ररक्षक फक्त बनतायत प्रेक्षक. स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना चेंडू सीमा पार. 6 षटकार. ची बॅटिंग रोशनने केली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट देखील या ठिकाणी षटकार आला. डाऊन द ग्राउंड. चांगला फटका. बॅटचा चेहरा उघडला. मिड ऑफ आतमध्ये त्याच्या वरतून एक्झिक्यूट करण्यात आलं. एक्स्ट्रा कव्हर कडून वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण. उचलून फेक. धावा मिळतात तोपर्यंत 2 आणि 2ने धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते एकंदरीत 13 वरती 15 वरती. नॉन स्ट्राइक हिट करण्यात आला. यस फिंगर अप बाय अंपायर. विकेट रनआउटची पाहायला मिळते. ज्या बबलूने आक्रमण चांगलं केलं होतं काउंटर अटॅकला असं वाटलं त्याने सुरुवात केली परंतु तो माघारी परतला एका रिस्की सिंगलच्या प्रयत्नामध्ये.
विकेट त्याची जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले. सॉफ्ट या ठिकाणी फक्त टॅप करण्यात आलं चेंडूला. रोशनच्या हातामध्ये चेंडू आला. एकाच हाताने पहिल्याच ऍक्शन मध्ये दांडी त्याने गोल केली. असता उद्ध्वस्त केला. डायरेक्ट हिट केलं आणि बाज झाला तो बबलू. गडी बाद तिसरा. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 15. गडी 3 बाद होत आहेत. तकदीर बाद झाले. त्या मागोमाग बाद झाला तो फलंदाज सतीश जाधव. आणि ही महत्वपूर्ण विकेट या डावाला कुठेतरी कलाटली देणार आहे. कारण ज्या बबलूने 2 चेंडूंचा सामना केला, 8 धावसंख्येचं योगदान दिलं, तो रनआउटच्या स्वरूपात बाद होतो. आणि येता येतं या फलंदाज या संघाचे एक चांगले फलंदाज आणि एक चांगला फिनिशर सागर पाटील. हो, सॉफ्टने बॅटचा चेहरा उघडत असताना यावेळेला फक्त समोर शशीने ढकलून द्यायचं होतं. बॅटची इनर एज घेतली आतमधली कडा आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये या चेंडूला आपण बघितलं जात असताना बिहाइंड द विकेट 1 रन मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय 16 वरती माफ करा 16. थोडंसं लक्ष विचलित होते कारण वारंवार चुका होतात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरर कडून देखील. सो क्षमस्व त्याबद्दल. धावा 16 आहे. 3 गडी बाद. षटक दुसरं प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ आहे तो अजूनही शिल्लक. गडी 3 बाद झाल्यानंतर अरविंद आणि सागर आहेत मैदानाच्या आतमध्ये. सागर आहे ते स्ट्रायकिंग एंडला. वॉपर कट केला हवेमध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चालले त्या ठिकाणी. चांगला फटका होता. बॅकवर्ड पॉइंटला वळण घेत असताना चेंडू आणि तोपर्यंत धावा सहजरित्या 2 पूर्ण झाल्यात. फेकी करण्यात आले. चेंडू निसटलाय. पुन्हा एकदा ते उचलतील. फक्त 2 धावा मिळतील आणि 2 ने धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना आता ते एकंदरीत 18. पेनल्टीच्या रन अजूनही ऍड केलेले नाहीत. या षटकानंतर आम्ही ऍड करणार आहोत. त्या 2 रन्सची पेनल्टी या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे ती घोट या संघाला. सफल झाले होते. चांगला चेंडू फॉलो करण्यात आलाय ते गोलंदाजाकडून फलंदाजाला. जसे ऑफस्टंपच्या बाहेर गेले शरीरभेदी मारा. ऑफस्टंपच्या बाहेर हाताळलेला चेंडू आला तो रोशन साळुंखेचा निर्धाव. 2 षटकं संपन्न. गडीबाद 3 धावा 18. पेनल्टीच्या 2 रन्स ऍड करतोय +2 20 रन्स 3 गडीबाद. लक्ष असताना आपण बघतोय 67चं म्हणजे अजूनही 47 बनवायचे आहे. चेंडू शिल्लक असताना 18. स्पीडअप करायचं फास्ट करायचं. अंपायरच्या सूचना येतात. राजा क्रिकेट संघ घोट रायगडातील हा संघ दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी ते नक्कीच उपस्थित राहत आहेत. लॉसनुसार हा दुसरा सामना आहे म्हणजे या 2 संघांमधून जो संघ विजय होईल तो सरळ खेळेल तो दुसऱ्या फेरीमध्ये जयदुर्गा रोहिंजन या संघाच्या विरोधात. आणि जो मोठी देसाई संघ विजयी झालेला आहे तो संघ मात्र आगासन आणि बेतवडे या 2 संघांमधून जो विजय होईल त्या संघाच्या विरोधात सेकंड राऊंड मध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल. टॉस आपण करणार आहोत. मी आदरणीय श्री सूरजजी कोटकर साहेब देसाई आहेत आमचे कर्तव्यदक्ष पोलीस आहेत आमचे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे कार्यरत आहेत. आदरणीय श्री सूरजजी कोटकर साहेबांच्या शुभेच्छा आम्ही करतो. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल. मिसटायमिंग होता यावेळेला. स्लिप पॉइंटला चेंडू पडला. टॉस त्या ठिकाणी होतोय. एका बाजूला आपण बघितले तानाजी पाटील आणि दुसऱ्या बाजूला नेल्सन मडवी. आदरणीय सुरेश कोटकर साहेब जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत कर्तव्यदक्ष अधिकारी त्यांच्या शुभेच्छा. आम्ही टॉस केला आणि टॉस जिंकलाय तो टॉस कोणी जिंकलाय बेतवडेचा कॅप्टन आहे तानाजी पाटील यांनी टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? फिल्डिंगचा त्यांचा डिसिजन आहे. पुढच्या सामन्यामध्ये लाऊड साऊंड बॅटची बाहेरची कडा
बॅट कसं चुंबन घेऊया, चेंडू विसावला एस सी रक्षकाच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय भरपूर बाहेर निघाले, राऊंड द विकेटने आले. पहिल्या षटकामध्ये ही लेंथ भरपूर चांगली. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग करत असताना बाहेरच्या बाजूने निघणारे हे चेंडू ज्यांचा अडथळा फलंदाजांना पहिल्या षटकापासून झाला आणि अखेर योगेशला मिळणारं हे यश आपण बघतोय तिसरं. नवीन फलंदाज येत आहे त्या मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती भानुदास. योगेशने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 खर्च केल्या होत्या, 2 विकेट मिळवले होते आणि या षटकामध्ये देखील तो एक महत्वपूर्ण विकेट मिळवतोय सागर पाटीलची. आफ्टर करूता लेट कट शॉट कव्हरला गवसले त्या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल. आणखी एका विकेटचं पतन एका मागोमाग. निम्मा संघकार धक्का 5वा. व्हाईट बॉल. सो एक रन या ठिकाणी मिळते आणि धावफलक एका धावेने पुढे जात असताना आपण बघतोय ते 22 या आकड्यावरती. निम्मा संघ गारज झाला आणि 21 रन आपण बघतोय. 45 धावसंख्येची अजूनही गरज आहे 15 चेंडूंमध्ये. समीकरण थोडंसं अवघडत असताना मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आलेले आहेत ते कृष्णा. 7व्या क्रमांकावरती कृष्णा. दुसऱ्या बाजूने योगेश काय गोलंदाजी करतायत. राऊंड विकेट. फुलर लेंथ होता वेगवान, फास्टेड फुल टॉस लेग स्टंपचा बाहेर. व्हाईट बॉल. या योगेशने आतापर्यंत नियंत्रणता दाखवली आपल्या गोलंदाजीमधून. तो योगेश आता एक व्हाईट बॉल देखील हाताळतोय. 2 व्हाईट बॉल आले लागोपाठचे. 2 विकेट नंतर 2 लागोपाठचे व्हाईट बॉल. सो आता विकेट हॅट्रिक नसेल, कारण 3 कन्झिक्युटिव्ह डिलिव्हरी यावरती विकेट जर आल्या तर ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमावलीनुसार विकेट हॅट्रिक असते. धावफलक आपण बघतोय 23. 5 गडी बाद. योगेश एज आहे पाठीमागे बिहाइंड द विकेट. सेकंड अटेम्प्ट. यस, कॅच घेण्यात आली. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने कंप्लीट केली कॅच आणि योगेशला मिळतंय आणखी एक यश. धक्का त्याने दिलाय, अर्थात 6वा. या सामन्यामध्ये 5 विकेट इन ऑल. 5 गडी या ठिकाणी बाद करतो या या सामन्यामध्ये पूर्णपणे. पहिल्या षटकामध्ये किती 2 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3. मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग बाय योगेश पाटील. 6 गडी बाद 23. पूर्णपणे हा डाव कोलमडलेला तुम्हाला पाहायला मिळतो बॅटिंग करणाऱ्या गावदेवी G11 वडवली सीसा येतात मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 8 विकी. ऑन अ स्ट्राइक, ऑन बॉलिंग मार्क योगेश पाटील. ऑन साइड लेवलला फ्लिक करण्यात आलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेगला चालला चेंडू. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल फेक होते. 1 रन फक्त मिळेल. गुड फिल्डिंग. आता शोल्डर्स तुम्हाला अप पाहायला मिळतील. एका बाजूने शोल्डर डाऊन झालेले असतील ते वडवली सीचे कुठेतरी, कारण डॉमिनेट करणारी गोलंदाजी त्यांना झाले. दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षक ऍक्टिव्ह होत असताना तुम्हाला पाहायला मिळतील ते राजा राणी क्रिकेट संघ गोडचे. 24 वरती 6. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अरविंद पाटील. इनसाइड आउटचा अगोदरच त्यांनी मनामध्ये हेरलं होतं. हा फटका मी खेळणार आणि जसा चेंडू पडला जास्त टेक ऑफ झाला आणि टेक ऑफ झाल्यानंतर त्यांना भेदून गेला
तो पाठीमागे. षटक संपन्न 3-6 गडी बाद 24. सामन्यातलं समीकरण 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये सामन्यामध्ये बनवायचा आहे त्या 43 धावा 21.50च्या आस्किंग रन रेटने. बेतवडे आणि आगासन पुढच्या दोन्ही संघाने तयार राहा. बेतवड्याचे कॅप्टन तानाजी पाटील यांनी टॉस जिंकलाय फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आपल्याला फिल्डिंग करण्यासाठी आमच्या व्यासपीठाच्या समोरूनच आतमध्ये उतरायचं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ओमसाय आगासन हा संघ करेल पहिल्या डावामध्ये बॅटिंग. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 24. 6 गडी बाद 43 समीकरण. आमच्या संवेद स्कोररच्या भूमिकेमध्ये आतिश पाटील आहेत. पहिल्या सामन्यापासून आमच्यापर्यंत ते जोडलेले आहेत आमच्यासोबत आणि मध्ये सुमित म्हात्रे देखील होते ज्यांनी देखील या स्पर्धेसाठी योगदान दिलं. सुमित आता देखील आहेत आय थिंक. येस, व्यासपीठाच्या समोर ते तिथून सामन्यांचा आनंद घेत आहेत. स्क्रीनवरती तुम्हाला कटआउट्स पाहायला मिळतात श्री राकेश सत्यवान भोईर यांचे. त्यानंतर 40+ अध्यक्ष काटेस आपल्या आदरणीय श्री अर्जुनभाई पाटील यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. शाखा प्रमुख देसाईचे किशोरजी म्हात्रे आणि शत्रुकांत पाटील माजी आमदार आदरणीय श्री सुभाषजी भोईर साहेब यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. नंतर तुम्ही बघता रोहिदासजी म्हात्रे आणि समाजसेवक देसाईचे श्री रवी सुदाम म्हात्रे यांचा देखील तुम्हाला कटआउट पाहायला मिळतोय. षटक असेल चौथं. 12 मध्ये 43 समोर चेंडकडून येतोय गोलंदाज. ऑफ ट्रॅकर होता. ऑफ स्टंपचा बाहेर जास्त बाहेर आणि अंपायर्सने घेतलेलं वळण इशारा येतो व्हाईट बॉल. 1 रन या ठिकाणी मिळेल एक्स्ट्राची आणि धावफलक एका धावेने पुढे 25. खाली राहिला यावेळेला क्रॉस बॅटेड ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न करत होते. चांगला चेंडू आपण बघितला तो गोलंदाजाचा अपेक्षा होती त्या अपेक्षापेक्षा खाली राहिला आणि बीट झाले ते विकी स्ट्रायकिंग एंडला. अपेश खेळले डीप मध्ये स्वीपर कव्हरला डायव्हर्ट झाला चेंडू आउटफील्ड मध्ये. क्षेत्ररक्षण स्वतःला सावरला अखेर उचलून फेक आणि मिळते 1 रन फक्त. एका धावेने धावफलक आता आपण बघतोय पुढे चाललंय ते 26. 1-1 धावेने काहीही बिघडणार नाहीये त्या ठिकाणी राजा राणी घोट या संघाचं. कारण त्यांनी धावा उभारलेल्या आहेत त्या 66. टार्गेट 67चं ठेवलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिलं षटक योगेश ज्यामध्ये 2 विकेट अवघ्या 7. दुसऱ्या षटकामध्ये रोशन साळुंकेची चांगली गोलंदाजी तर तिसऱ्या षटकामध्ये जेव्हा आला तो गोलंदाज योगेश त्या षटकामध्ये देखील त्याने गडी बाद केले ते एकंदरीत 3 अवघ्या 4 धावा खर्च करत असताना. डॉट बॉल आणखी एक आला. एका मागोमाग एक आलेला डॉट बॉल या सामन्याचं चित्र पूर्णपणे आपल्याला सांगून देत असताना. 26 for 6. ड्राइव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह गॅप मध्ये चेंडू वेगाने चालला. क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह धावाचा चौकार. चार ऍड करून धावफलक 30 वरती. अजून आपण बघू शकाल तर 37 बनवायचे आहेत 7 चेंडूंमध्ये. चला बेतवडे आणि आगासन या पण आमच्या व्यासपीठाच्या समोर. खाली राहिला ऑन साइडला लॉफ्ट करायचा प्रयत्न होता. स्पॉटकडे बघत राहिले अरविंद. हा चेंडू जसा पडला त्यानंतर खाली राहिला सांगतात त्या ठिकाणी 9 सेकंडच्या फलंदाजला. षटक संपन्न 4 आणि 4 षटकांमध्ये 6 गडी बाद धावा 30 या आकड्यावरती. 6 चेंडू अजूनही शिल्लक. नीड 37 रन्स. 37 धावसंख्येची गरज आहे फ्रॉम 6 डिलिव्हरीज 6 चेंडूंमध्ये. संगीत नाहीये आणि संगीत असं एक माध्यम जे नेहमीच आपल्याला आपल्या प्रत्येक माणसाच्या हृदयाला प्रफुल्लित करण्याचं काम करतं तेजस्वी ठेवण्याचं काम करतं. ते संगीत आपल्याला ऐकायला मिळत नाही. त्याचं कारण की आमच्या बॅकस्टेजलाच पडलेच सरस्वती विद्या मंदिर आहे. शाळा म्हटले की प्रत्येकाच्या आयुष्याला जीवनाला घडवण्याचं काम करणारी गोष्ट आणि शालांत परीक्षा सुरू आहेत एक्झामिनेशन. त्याच कारणास्तव गाणी तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. ऑफसमचा बाहेर होता कट करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल. डावकर आताचा वेगवान गोलंदाज या षटकामध्ये आपण बघतोय तो संदेश.
संदेश खऱ्या अर्थानं अगोदरच योगेशकडून देण्यात आली या सामन्याचे, ज्याने 2 षटकं हाताळली, गडी बाद केले ते 5 विकेट इन ऑल. प्लेडाऊनची शक्यता होती. बॅटची कडा घेतल्यानंतर पायाला आदळला हा चेंडू आणि चाललाय त्या ठिकाणी शॉट मिड विकेटला. स्वतः येतात त्या ठिकाणी रक्षक 1 रन आणि सिंगल धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती 32. धावा तयार होत असताना गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आलेत. लॉफ्टेड डावा मिस टायमिंग लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि अखेर अरविंद पाटीलचा संघर्ष त्याचा संपला. 7वा धक्का 32 वरती. गावदेवी जीत 11 वडवली सी ला. तयार होतात गोलंदाज. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह करण्यात येतो चेंडूला. आय थिंक बॅटच्या बॉटम एजला लागला आणि जी गती पाहायला मिळाली चेंडूची आउटफील्डमध्ये. एका धावेने धावफलक 33. चेंडू जुनी शिल्लक आहे ते एकंदरीत 3. औपचारिकता फॉर्मॅलिटीज 67चं लक्ष. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 33. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आता लेफ्ट हँडरच्या विरोधात लेफ्ट हँडर तुम्हाला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विनीत. ऑन साईडला वेळेला खेचण्याचा प्रयत्न होता, मिस झालेत. सो इथे 2 चेंडू आता फक्त शिल्लक आहेत. चला बेतोडने आगासन आपण लवकरात लवकर या. फक्त 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. यावेळा देखील वेगवान चेंडू आला. अगोदरच्या चेंडूच्या तुलनेत थोडीशी लेंथ कमी होती आणि टेक ऑफ जास्त झाला. चेंडू डॉट बॉल. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू या दुसऱ्या 17 मधला अर्थातच या सामन्यामधला. अमेट करण्यात आला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले. कॅच ड्रॉप झाली. सामना ठिकाण होतो संपन्न. संघर्ष संपला. तो गावदेवी जीत 11 वडवली सीचा. हार्ड लक. आपण पार्टिसिपेट केलं त्याबद्दल आपले आभार. अभिनंदन टीम राजा राणी क्रिकेट संघ गोट रायगडामधून या आज डोंबिवली नगरीमध्ये ते उपस्थित राहिले आणि या स्पर्धेमध्ये विजयाचा अकाउंट त्यांनी ओपन केलेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट मॅच बेतोडे आणि त्यांच्या विरोधात तुमचे आगासन. बेतोडेने टॉस जिंकला. करतात ते फिल्डिंग आणि तुम्हाला पाहायला मिळतील पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना